चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 7th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 28 अगदी सिंपल मेथडने, एकदम सिंपल मेथडने काय करायचं आहे, सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ओके, बघा आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का हा जो आपला चॅप्टर चालू आहे, या चॅप्टर मधले जेवढे पण काही फॉर्म्युले असणार आहे ते तुमच्या पाठांतर असणं गरजेचं आहे. कारण फॉर्म्युले जर तुम्हाला पाठांतर असेल ना, तर मे बी तुम्हाला फटाफट तुम्ही याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, आता बघूया काय याच्यामध्ये. बघा, या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला हा एक फॉर्म्युला आहे का तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघा काय दिलंय, a⁻m डिवाइड बाय a⁻n. म्हणजे काय, a म्हणजे काय, एखादा अंक, बरोबर आहे. ए म्हणजे काय, एखादा अंक का दोघांनी इथं कसं असणार, सेम असणार आहे, बरोबर आहे. तो कोएफिशियंट असू शकतो किंवा व्हेरिएबल पण असू शकतो. ओके, पुढे बघा, जर डिवाइड असेल ना, लक्षात घ्या इथे बघा काय, जर डिवाइड असेल ना तर याचा आन्सर कसं घ्यायचं का ए हा तुमचा सेम असणार आहे बेस, त्याचे इंडेक्स चेंज असणार आहे. मग ए ला कॉमन घ्यायचा आणि m-n करायचा. म्हणजे काय, जो तुमचा न्यूमरेटर असेल त्याचा पॉवर मधून, रेज टू पॉवर असेल त्याच्या पॉवर मधून जो तुमचा डिनोमिनेटर असेल त्याचा पॉवर काय करायचा, मायनस करायचा, आणि जो तुमचा बेस आहे त्याच्या डोक्यावरती देऊन टाकायचा. समजतंय? ओके, आता पुढे बघूया. आता एक एक एक्झाम्पल डिटेल मध्ये आता आपण त्याला चेक करूया आणि व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊया. पहिला एक्झाम्पल बघा काय सांगितले, a⁻6 डिवाइड बाय a⁻4. ओके, समजून घ्या अगोदर काय एक्झाम्पल दिलेलं, एक्झाम्पल कशा प्रकारे लिहायचं. बघा, डिवाइड मध्ये सांगितलं ना तुम्हाला, अगोदर डिवाइड मध्ये लिहून घ्या. ओके, बघा अशा प्रकारे दिले ना, a⁻6 डिवाइड बाय, मग आपण त्याला a⁻4 असं लिहू शकतो. डिवाइड बाय, डिवाइड दिले ना, हे साइन दिले किंवा हे साइन दिले, एकच आला का नाही. ओके, त्याच्यानंतर बघा आपण फॉर्म्युला यूज करून इथं सॉल्व्ह करू शकतो. ओके, अदरवाइज कसं सॉल्व्ह करू शकतो बघा, का a⁻6 दिलाय म्हणजे a⁻6 दिलाय, याचा अर्थ असा झाला का a चा 6 वेळा मल्टिप्लाय, बरोबर आहे. डिवाइड बाय a⁻4 म्हणजे a चा 4 वेळा मल्टिप्लाय. हे आपण मागील प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलेलं आहे, बरोबर आहे. ते तुम्ही जर बघितलं नसेल ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी, तो एकदा प्रॅक्टिस सेट बघून घ्या, पूर्ण डिटेल मध्ये शिकवलं आहे. ओके, चला, a⁻6 म्हणजे काय, a इंटू a इंटू a इंटू a इंटू a, 1 2 3 4 5. अजून एकदा पाहिजे, इकडे घेऊया आपण जरा, हा a आला 6. ओके, डिवाइड बाय, डिवाइडचं साइन दिले, आता मोठे आहे म्हणून याला डिवाइडची साइन मोठी करून घ्या. a⁻4 म्हणजे a चा 4 वेळा मल्टिप्लाय. किती वेळा मल्टिप्लाय, 4 वेळा मल्टिप्लाय. हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. आता डिवाइड दिलाय, सरळ सरळ काय होईल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, कारण डिवाइड करतो ना आपण. समजा वरती 2 अपॉन 2 असेल तर आन्सर किती येईल आपला, 1 येणार. 2 2 कॅन्सल. सेम तसं बघा, हा एक a कॅन्सल, हा एक a कॅन्सल, बरोबर आहे. 4 कट झाले, वरती किती उरले, इकडे बघा a इंटू a उरला, बरोबर आहे. a इंटू a म्हणजे काय, किती वेळा मल्टिप्लाय, याचा 2 वेळा, याच्या डोक्यावर 2 जाणार, म्हणजे आन्सर आहे ना आपला a². काय येणार आपला आन्सर, a². किंवा और तुम्ही जर आपला फॉर्म्युला यूज केला, बघा काय दिले, a⁻m अपॉन a⁻n. म्हणजे a च्या डोक्यावरती जो नंबर असेल 6, बरोबर आहे, 6 किंवा 4, m n म्हणजे काय, एखादे तुमचे कोएफिशियंट. बघा 6 दिलाय, 4 दिलाय, काय सांगितलंय, a⁻, म्हणजे हा जो a दिलाय ना, हा घ्या, घेतला. ओके, नंतर काय करा, m-n म्हणजे वरच्या नंबरने खालच्या नंबर मध्ये काय करा, पॉवरने मायनस करा. 6 - 4 आला का 2. इथं तुम्ही ही पण पद्धत वापरू शकता. ओके, नेक्स्ट आता पुढचं बघूया आपण. बघा काय सांगितले, m⁵ म्हणजेच काय, m इंटू m इंटू m इंटू m इंटू m, 1 2 3 4 5 आला. डिवाइडचं साइन दिले, अशा प्रकारचं डिवाइडचं साइन देऊन टाका. काय, m⁸ म्हणजेच काय, m इंटू m इंटू m इंटू m इंटू m इंटू m इंटू, किती झाले, 1 2 3 4 5 6 7. अजून एक 8 घेऊन टाका, इकडे घेऊया आपण, कारण तिकडे जागा कमी पुरेल असं वाटतंय. ओके, घेतला. आता काय, यांची काटाकाटी करून टाका सरळपणे. बघा सरळपणे काटाकाटी, हा एक m कट झाला, हा एक m कट झाला, हा एक m कट झाला, इकडचा एक m कट, इकडचा एक m कट.
बरोबर आहे, वरती 5 होते त्याच्यामुळे खाली 5 कट झाले का बघा, 1 2 3 4 5. ओके, काय उरलं खाली, इकडे सगळे कॅन्सल झाले, म्हणजे याचा अर्थ असा होतो का वरती काय असणार, 1 असणार. बरोबर आहे, काय असणार 1, m1 द m. इकडे राहिलं काय बघा, m इंटू m राहिला. बरोबर आहे, m चा किती वेळा मल्टिप्लाय, 3 वेळा मल्टिप्लाय, म्हणजे m रेज टू पॉवर 3 किंवा m क्यूब, हे आपला आन्सर आहे. समजते, यस ऑर नो? याला जर आपण वरती घेतला इकडे तर आपला आन्सर येणार m रेज टू -3, म्हणजे m क्यूब हा मायनस मध्ये येणार. ओके, तेवढं डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही, अशा प्रकारे तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. एनी डाऊट्स? समजते ना? ओके, पुढचा बघा आता आपण, पुढचा बघा दिलेला आहे p⁻3 म्हणजे p इंटू p. बरोबर आहे, डिवाइड दिले, आपण घेतला, काय सांगितले, p⁻13 दिलाय, मग यांना काय करा, 13 वेळा मल्टिप्लाय करा, 2 3 4 5 6, इकडे घेऊया 7 8 9 10, इकडे घेऊया 11 12 आणि इथेच कुठेतरी घेऊया 13. ओके, अशा प्रकारे घ्या, समजा काय प्रॉब्लेम नाही, ते आपल्या इकडे पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, सिंपल. बघा आता काय करा, काटाकाटी करा, हा एक कट झाला, हा एक कट झाला, हा एक कट झाला. बरोबर आहे, वरती काय उरले, काय आहे का नाही, म्हणून इथं काय असणार 1 असतात. छेदाला किती कट झाले, डिनोमिनेटरला 1 2 3, 3 कट झाले, म्हणजे राहणार किती, 10 राहणार. किती राहणार, म्हणजे 10 राहणार. मग p⁻, आपण इथं तुम्ही 10 टाइम घ्या, नाही घेतलं तरी चालेल, पण 10 टाइम राहिला म्हणजे p⁻, पॉवर किती येणार, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आला पॉवर 10. हे आपलं फायनल आन्सर. बोला काय आन्सर आहे, काय अडचण याच्यात? बोला, इतक्यापर्यंत तुम्ही करून ठेवला तरी चालेल. समजते ना, इतकं केलं तरी चालेल, याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा याचा पुढचा आन्सर बघा, तुम्ही असं घेऊ शकतात, p⁻, हा इकडे डिवाइडला +10 आहे, इकडे लक्षात घ्या, वरती आले तो काय होणार, -10 होणार. समजते, सेम हा पण इकडे काय होणार, m⁻+, मग इकडे आले काय होणार, मायनस होणार. हा रूल्स लक्षात ठेवा. ओके, शक्यतो इथपर्यंतच येऊ द्या, जास्त डिटेल मध्ये जाण्याची काही गरज नाही. काय अडचण आहे? पुढचं बघा, x⁻10 दिलाय. एक सिंपल लक्षात घ्या, आता तुम्हाला याचं डायरेक्टली सॉल्व्ह कसं करायचं ते पण सांगतो. बघा x⁻10 दिलाय, म्हणजे समजा अगोदर आपण मेन पद्धतीने सॉल्व्ह करूया, नंतर पुढे बघा 3 4 5 6, इकडे येणार 7 8 9 आणि 10, डिवाइड बाय वापस 10 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आला लक्षात घ्या. आता बघा वरती पण 10 आहे आणि इकडे पण 10 दिलेला आपल्याला, बरोबर ना, म्हणजे हे काय होणार, प्रत्येक एक कॅन्सल होणार. हा एक कॅन्सल झाला, हा एक पुढचा एक, पुढचा एक, पुढचा एक, हा एक, बघा सगळे कॅन्सल झाले का नाही, म्हणजे याच्यामध्ये काय उरलं का नाही, म्हणजे याचा आन्सर किती येणार, 1 येणार. याचा आन्सर किती येणार, 1 येणार. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हे सिंपल काय बघा, समजा आपण जर घेतलं 5, आपण 5 घेतलं तर 5 1 5 कट झाले, किती उरणार, 1 येणार ना. समजा आपण पुढे घेतला की 3 आपण 3 घेतला, 3 3 कट, 3 3 1 बरोबर आहे, 3 1 3, किती आन्सर येणार आपला, 1 येणार. मग आपल्याला बेसिक माहिती आहे ना, आपल्याला बेसिक काय दिले बघा, इकडे मी घेतो एक्स्ट्रा नॉलेज साठी, काय दिले, x⁻10 डिवाइड बाय x⁻10 दिले, दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे याने याला डिवाइड करू शकतो, म्हणजे हे पूर्ण कट होणार आणि आपला आन्सर काय येणार, 1 येणार. समजते, त्याच्यामुळे जास्त डोकं याच्यामध्ये घालण्यापेक्षा, जास्त डोकं लावण्यापेक्षा सिंपल लक्षात ठेवा, डिनोमिनेटरला म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटरला तुम्ही डिवाइड करत असताना तुम्हाला फक्त काय एखादं डिवाइड करणं, एखादा टेबलच माहिती, पण लक्षात घ्या, जर एखादी व्हॅल्यू डिनोमिनेटरला असेल आणि तीच व्हॅल्यू जर न्यूमरेटरला असेल, सेम ॲज इट इज असेल,
तर त्याचा आन्सर 1 येणार, किंवा आपण त्याला डायरेक्टली डिवाइड करू शकतो. टेबलनेच एखाद्या नंबरने एखाद्याला डिवाइड करणं होत नसतं, व्हेरिएबलने पण डिवाइड होत असतं. हे तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकायला मिळते. काय अडचण आहे कोणाला? समजते? हे बेसिक रूल्स लक्षात ठेवा, हा वाला रूल्स लक्षात ठेवा. ओके, येस सर नो? ओके, राईट डाऊन घ्या, पटकन झेरॉक्स मारा, पुढचं आपल्याला घ्यायचंय. चला आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. ओके, नीट लक्ष द्या फक्त. याच्यामध्ये काय दिले बघा, फाइंड द व्हॅल्यू, म्हणजेच काय, जे तुम्हाला आन्सर शेवटला येईल ना, सबट्रॅक्ट करून, मायनस करून, डिवाइड करून, काय करून येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जे येईल ना, एखाद्या समजा 2⁻³ असेल तर 2 चा क्यूब काढा, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ओके, सिंपल आहे बघा. आणि अशा वेळेला काय करायचं, डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचा, डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून पटापट सॉल्व्ह करायचं आणि लास्टला व्हॅल्यू काढायचे, डिवाइड करत बसायचं नाही. चला लक्ष द्या बघा, पहिला दिलेला काय सांगितले, डिवाइड दिले ना, पहिला रूल लक्षात ठेवा का, असं डिवाइडचा साइन दिला असेल ना, त्याला डिनोमिनेटर टाइप मध्ये, फ्रॅक्शन टाइप मध्ये त्याला नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त बेटर समजेल. कसं ते बघा, -7⁻12 अपॉन -7⁻12 बघा. ओके, बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला डायरेक्ट समजते का, -7⁻12 आणि -7⁻12 या दोन्ही व्हॅल्यू सेम दिसत आहे. आपण एक्झाम्पल पाहिजे ना, 2/2 1, 5/5 1, 2 5 1, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यांनी याला आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. करू शकतो का नाही? ओके बघा, म्हणजे डायरेक्टली काय होणार का, -7⁻2 इकडे आन्सर आपलं येणार 1, किंवा फॉर्म्युला टाकू ना, लक्षात घ्या तुम्हाला बेटर समजण्यासाठी. बघा काय, फॉर्म्युलाचा यूज जर केला आपण, आपला फॉर्म्युला काय, a⁻m अपॉन a⁻n इज इक्वल टू a⁻m - n, असा आपला फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. a म्हणजे काय, -7⁻², बरोबर आहे. मग आपला -7 दिलेला आहे, हा झाला तुमचा a. a म्हणजे काय, बेस आहे ना, बेस. ओके, त्यांचा पॉवर m - n, म्हणजे याचा पण 12 आणि याचा पण 12 आहे, म्हणजेच काय, 12 - 12. ओके, -7 रेस्ट पॉवर 12 - 12 0. आणि मग काय सांगितलं तुम्हाला का, एखाद्या कुठला पण नंबर असेल, ज्या संख्येचा किंवा एखाद्या नंबरचा व्हेरिएबलचा जर पॉवर 0 असेल तर आपला आन्सर किती येतं, 1 येतं. किती येतं, 1 येतं. मग तो मायनस असू द्या, प्लस असू द्या, घेणं देणं नाही. काय येतो, 1 आला का, 1. ओके, तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता बघा, याचा कुठे पॉवर मल्टिप्लाय काय राहिला का, नाहीये, बरोबर आहे. म्हणजे हीच याची काय झाली, व्हॅल्यू आली. ओके, नेक्स्ट बघूया आता, 7⁻5 अपॉन 7⁻3, बरोबर आहे. तुम्ही याला काय करू शकता, तिकडे डिवाइड वगैरे घेऊन ते पण करू शकता. सिम्पली काय करायचं, हा फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना लिहायचा. काय करायचा, प्रत्येक एक्झाम्पल a⁻m अपॉन a⁻n इज इक्वल टू a⁻m - n, हा फॉर्म्युला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये याच्यामध्ये आला पाहिजे. ओके, याचा जर फॉर्म्युला आपण यूज केला, बघा 7, याचा बेस काय झाला, 7, बरोबर आहे. पॉवर काय, m आणि n म्हणजे काय, 5 आणि 3, म्हणजे येणार 5 - 3, बरोबर आहे. 7⁻5 - 3 2, म्हणजे हा 7 चा काय झाला, स्क्वेअर झाला, बरोबर आहे. काय झाला, स्क्वेअर झाला. थोडा 7 ला वर घ्या. ओके, नो प्रॉब्लेम. 7 चा स्क्वेअर झाला. मग 7 चा स्क्वेअर किती येतो, 49. 7 चा स्क्वेअर म्हणजे काय, 7 × 7 49. डायरेक्टली तुम्हाला 49 येत असेल तर देऊन टाका, नाही येत तर 2 दिलाय म्हणजे 7 × 7, 7 चा 2 वेळा मल्टिप्लाय, 7 7 49, ही झाली याची व्हॅल्यू. अंडरस्टँड? बोला, काय डाऊट्स आहे? 3 प्रकारामध्ये शिकवलं, तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही घ्या. आणि जर हे तुम्हाला फॉर्म्युला खोपडीत जात नसेल तर काम करा, इकडे 7 × 7 7 करा, × 7 × 3 करा. ओके, कटकट करत बसा आणि नंतर खाली करा, डोक्याला पण कटकट लावून घ्या. त्यापेक्षा डायरेक्टली काय करा, फॉर्म्युला लर्न करा, पटकन सॉल्व्ह करा आणि डोक्याची कटकट मिटून टाका. जास्त कटकट ठेवायची नाही. फॉर्म्युला कशासाठी असतो मॅथमध्ये, का तुमच्या डोक्याची कटकट मिटवण्यासाठी. इकडनं तिकडं मल्टिप्लाय करा वगैरे, शॉर्टकट मारून तो पटकन कमी वेळेमध्ये हार्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. डोक्याची कटकट गेली पाहिजे, खोपडीची कटकट गेली पाहिजे, म्हणून काय असतो, फॉर्म्युला असतो. पुढचं बघा आता,
काय दिले बघा 4/5 बरोबर आहे रेस टू पॉवर 3 आणि डिवाइड लोड घेण्याची गरज नाही का तुम्हाला फ्रॅक्शन दिसतोय मग इकडे पण आपण पण असू दे ना काहीच प्रॉब्लेम नाही काय वापस 4/5 रेस टू पॉवर 2 दिलेला आहे ओके हा फॉर्म्युला आपला इकडे नोट करून घ्यायचा करशाल ना तो नोट करून घ्यायचा फॉर्म्युला आपण जर यूज केला तर आपला काय बेस काय दिसतोय याच्यामध्ये 4/5 हा झाला 4/5 इथे फॉर्म्युला तुम्ही नोट करून घ्यायचा आहे हा ओके 4/5 बेस झाला नंतर काय सांगणार आपण का पॉवरनी मायनस म्हणजे काय m मायनस n म्हणजे 3 मायनस 2 m मायनस n बरोबर आहे या दोघांचा पॉवर मग 4/5 रेस टू पॉवर 3 मायनस 2 1 मग लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा जर पॉवर 1 येत असेल फॉर्म्युला काय तो a रेस टू 1 इज इक्वल टू a म्हणजेच काय का कोणत्याही संख्येचा जर पॉवर 1 असेल तर तुम्हाला आन्सर तीच संख्या मिळते ऍज इट इज तीच संख्या मिळते म्हणजेच काय येणार आपला आन्सर 4/5 डन समजते ना एकदम सिंपल फॉर्म्युला यूज करायचे पुन्हा बघा काय दिले 4/7 डिवाइड बाय 4/5 घेतला ओके फॉर्म्युला आपला लिहिला a रेस टू m अपॉन a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m मायनस n ओके लिहिला a ची व्हॅल्यू शोधा a काय येणार याच्यामध्ये a ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू काय येणार 4 येणार कारण हे दोन्ही 4 इथं सेम असतात a म्हणजे काय बेस आणि हे 7 आणि 5 काय झाले हे इंडेक्स काय झाले इंडेक्स मग इकडे तुमचा हा 4 येणार फॉर्म्युला m मायनस n म्हणजे 7 मायनस 5 सो देअरफॉर 4 इज इक्वल टू 7 मायनस 5 2 मग पुन्हा हा झाला 4 चा स्क्वेअर मग 4 चा स्क्वेअर किती तो 16 बरोबर आहे किंवा 4 into 4 इज इक्वल टू 16 बोला काय अडचण तुम्हाला मागचे फर्स्ट बेंच सेकंड बेंच मधले बेंच काय अडचण आहे समजलं सगळ्यांना ओके तर ऑनलाईनच्या पण सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवडला असेल पूर्ण एक्झाम्पल जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एकदा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये